जीवच द्यायचा ना हिला, मग आपण तरी का वाचवायचंय? आराध्या, हे नक्की काय आहे सगळं? अगं तिचा जीव. ही सगळी नाटकं आहेत आत्या. श्रावणी, बास झालीये तुझी नाटकं. चल डोळे उघड. आराध्या, अगं काय करतेस तू? टोमॅटो सॉस, तेल याचं मिश्रण आहे, बरोबर ना? आई ग. उठा 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 उठा. या इकडे या. काय ग, तुझ्या मनात आराध्याबद्दल एवढा राग का? हा, तिचं लग्न होऊ नये म्हणून तू या थराला जाणार? अथ्या, आज घरात शुभ कार्य आहे म्हणून काय बोलत नाही मी, जास्त चर्चाही करत नाहीये. याची शिक्षा तुला झाल्याशिवाय तुझी सुटका नाही. आत्या, तुला शिक्षा तर होणारच, आणि ती शिक्षा मी तुला देणार. श्रावणी, काय चाललंय सगळं? डिस्गस्टिंग. हा, आणि हे अक्षय, काय चाललंय तुमचा हा पोरकळपणा? लिमिट आहे. तुम्ही आता जे ठरवाल ते. आत्या, मी ऍक्च्युअली ना प्रँक करत होते. गंमत केली मी, गंमत. अच्छा, ते नजर लागू नये म्हणून आपण काळा टिका लावतो ना, म्हणून. तसंच आहे ना, आपल्या घरात काही शुभ कार्य असलं ना की असं काहीतरी करतात, असं मी ऐकलंय. म्हणजे विघ्न टळतात ना, म्हणून केलं, बाकी काही नाही. गंमत केली. नाहीतर असं कोणी सुखासुखी करतं का आत्या? हो की नाही अक्षय? अच्छा अच्छा अच्छा, असं होतं का? अगं घाबरलो ना आम्ही. तरीही अशी गंमत करणं हे चूकच आहे. तुला शिक्षा तर होणारच. आता घ्या, पुढचे 24 तास श्रावणी या घरात मोलकरीण म्हणून काम करेल. काय? आत्या, आणि पडेल ती कामं करेल. आता मी फक्त गंमत केली ना. आय एम सॉरी, मी परत असं नाही करणार. प्लीज अशी शिक्षा नका देऊ ना, प्लीज आत्या, प्लीज. हो, अगं मग ही पण गंमत आहे असं समज ना. आत्या, बाबा 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 बाबा, तुम्ही आत्यांना समजवा ना, प्लीज प्लीज. माझं चुकलं बाबा, मी परत असं नाही करणार. आय एम सॉरी ना, आय एम सॉरी बाबा. ताईने निर्णय घेतलाय ना, आणि मला तो योग्य वाटतोय, त्यामुळे त्यात हस्तक्षेप मी करणार नाही. आराध्याच्या वतीने तर मीच हो म्हणतो. उलट मला तर वाटतं की ही शिक्षा कमी आहे भाऊजी. त्यामुळे आता काही सांगितलंस ना तरी शिक्षा वाढेल. श्रेयस, काय झालं सगळ्यांना, आणि मुख्य करून श्रेयसला ही शिक्षा योग्य वाटते म्हणजे विषयच संपला. तुला आता शिक्षा ही होणारच. आत्या, चला हा घे झाडू, आणि माझी खोली झाडून काढ. आत्या प्लीज ऐकून घ्या ना माझं, प्लीज. आत्या प्लीज, आय एम सॉरी. आता गेली नाहीस ना तर आणखीन शिक्षा वाढेल. घ्या.
आणि तू रे, तूही ह्याच्यात सामील होतास ना? आत्या, चल तूही लाग आता कामाला. आत्या मी काहीच केलेलं नाहीये. जास्त बोलू नकोस हा. निघ. एवढा व्याप वाढवून ठेवलाय. बरं विचारलं तर कांगाव करतात. चल संजय, बरीच काम आहेत आपल्याला. चल ये. आराध्या, तू हे सगळं कसं काय ओळखलंस? आत्या, श्रावणीचा वेंधळेपणाच तिला नडलाय. हा लाल पदार्थ काय ग या वाटीत? काही माहित नाही हो मॅडम. मी आत्ताच श्रावणीताईंच्या रूम मधून आले ह्या नाश्त्याच्या प्लेट घेऊन. त्यामध्येच होती ही वाटी. पण ह्यात असं लाल भडक रंगाचं त्यांनी काय खाल्लंय मला नाही माहिती, कारण मी तर असा कुठला पदार्थ त्यांना दिला नव्हता. टोमॅटो सॉस? पण सॉस असं काय? तेल मिक्स केलंय याच्यात. तेव्हाच मला संशय आला. पण म्हटलं बघावं काय करतेय यावेळी, नक्की आता कुठला नवीन खेळ खेळते. स्ट्रेंज, व्हेरी व्हेरी स्ट्रेंज. नाही, कधी कधी तर प्रश्न पडतो की खरंच बहिणी आहात का तुम्ही? आहात ना बहिणी? कारण आधी अशी नव्हती श्रावणी. आधी तर सतत तुझ्या मागे मागे फिरायची, ताई ताई करत. खरंच कुणावर विश्वास ठेवायचा कुणावर नाही असाच काळ आलाय. मी तर म्हणते तुम्ही माझ्यावर सुद्धा आंधळा विश्वास ठेवू नका. काय आत्या? श्रावणी, अगं काय करतेस तू? काय आहे? हे बघ सगळं तुझ्यामुळे फसलंय. गप्पा बस श्रावणी. मी काय केलं ग? मग तुला सांगितलं होतं ना, अशा वेळी जाऊन बोंब ठोकायची जेव्हा ती आगाऊ तारा तिथे नसेल. बसला होता की नाही सगळ्यांचा विश्वास? सांग मला. पण तिथून ती तारा अचानक आली आणि सगळं गेम फसला. अक्षय, तू माती खाल्लीयस. तुझा टायमिंग चुकलंय. काही बोलू नको श्रावणी. ती नसतानाच आरडाओरडा केला होता मी. सगळं घर चेक केलं होतं तेव्हा कुठेच नव्हती ती. आता ती अचानक कुठून आली मला काय माहिती. काय ग, सुसाईड करायचं नाटक तरी नीट करायचं ना. तुझा प्लॅन चुकलाय. मला एकट्याला बोलू नकोस. मरू देते आता, ठीक आहे? चल आता तूच झाडून काढ सगळं. मी नाही करणार काहीच. काय? हो, झाडून काढ. मला नाही. श्रावणी, अगं मला कसं, अगं मला कसं जमणार आहे सगळं? कसं करायचं आता हे? आता मम्मा घरी नाहीयेत. आराध्या ताईचा पण काहीच पत्ता नव्हता ना. तर मग मला असं वाटलं की आता या घराची मालकीण कोण होणार? मी ना. त्याचं काय आहे? आत्याला ना असं गुंडाळून ठेवता येईल असं वाटलं होतं. पण अचानक त्यांना पण काय बुद्धी सुचली आहे कळतच नाहीये. सतत त्या ताराचीच बाजू घेतात. प्रत्येक वेळे ना सत्ता हातात येता येता ना ती गौंढाळ ताराच मध्ये आलीये. आणि आता तर हे लग्न होणारच. शुभ बोलणाऱ्या तर म्हणे मांडवाला आग लागली. अक्षय, खरंच यांच्या मांडवाला ना आगच आग लागली पाहिजे, मग मज्जा येईल. खरं तर या महालाची राणी कोण आहे? मी आहे ना, श्रावणी. पण हक्क गाजवायला आणि मात दाखवायला कोण? तर त्या दोघी. पाड्यावरची गावंढळ तारा
आणि कोण कुठून तरी अचानक आलेली तुमची आत्या. आणि करी राणी काय करतेय? तर हे सगळं जाळून काढतेय. शी! राणी, हा कचरा कुठे टाकू आता? ठेव ठेव इथे माझ्या डोक्यावर ठेव. कसं दिसेल ते? अक्षय! येस, तू पण ना. बेत काय मग? घरातल्या घरात राहून फोन केलाय म्हणजे डोक्यात नक्की काहीतरी मिस्किल पण असणार आहे. करेक्ट. वाजले किती माहितीये ना? माहितीये ना, म्हणूनच तर कॉल केलाय. बाय द वे, तुला माहितीये का लग्नाआधी होणाऱ्या बायकोशी असं रात्रीच्या चांदण्यात गप्पा मारायच्या असतात? यु नो, लग्नाआधीचा गोड गोड रोमॅन्स, गोड गोड गप्पा. अच्छा, गप्पा. खरं खरं सांग. खोट्या फुलाचं कारण देऊन तू माझी इच्छा पूर्ण केली नाहीस. पण मी हार मानणार नाहीये. मग आता काय प्लॅन आहे? ये घराबाहेर, वाट बघतोय तुझी. घराबाहेर आत्ता? म्हणलं ना तुला, आत्ताच तर चांदण्यांची खरी जादू आहे. आणि तुला माहितीये का, लग्नाआधी होणाऱ्या बायकोच्या रूम मध्ये असं इतक्या उशिरा जाता येत नाही ना, ती धक्के मारून बाहेर काढते. त्यामुळे नियम न मोडता तिला भेटायचं तर भेटायचं कसं? तर हे असं असं नको. चल ये बाहेर, वाट बघतोय. आलेच. हाय ग, दमले ग बाई, दमले. श्रावणी, माझे डोळे पुसण्यासाठी पदर देता देता तुला माझ्याकडूनच रुमाल घ्यायची वेळ आली की ग. अरे अरे अरे, चेहरा तर बघा कसा अगदी पाहण्यासारखा झालाय. शिक्षा मिळाली, वर घरात हसं झालं ते वेगळंच, इज्जतीचा पालापाचोळा झाला तोही वेगळाच. बघू बघू, तोंड बघू जरा, बघू. एवढ्यासाठी चोरी करायची, पण पकडलं नाही जायचं. म्हणजे चोरी करावी असं म्हणताय तुम्ही? अगं बाई, असं कुठे म्हंटल मी? श्रावणी, तुझ्या या मूर्ख उद्योगांमुळे लग्न थांबलं असतं. मी तुला बजावते बरं का, तुझे असले बिंडोक आणि अर्धवट प्रकार थांबले पाहिजेत. कारण या सगळ्या गोष्टींचा माझ्या श्रेयसला त्रास होतो आणि ते मला चालणार नाही. आत्या, मला श्रेयस भाऊजींना त्रास द्यायचा नव्हता. मला तर त्या ताराला सांगितलं ना, चोरी करणारा चोर नसतो ग, जो पकडला जातो तो चोर असतो. माझ्या श्रेयसला अजिबात त्रास होता कामा नये. बाकी तुला काय घोळ घालायचे ते घाल. असं समज ना की हा एक खेळ आहे चोर पोलिसाचा. श्रावणी जर पकडली गेली तर तिला शिक्षा होईल का? एवढे हजार प्रश्न का उमटलेत चेहऱ्यावर? आत्या, म्हणजे ताराच्या बाबतीत काहीही करायला परवानगी देता तुम्ही? मी कुठे कसली परवानगी देते? मी फक्त एवढंच म्हटलं, श्रावणी पकडली गेली तर तिला शिक्षा होणार. म्हणजे तेच तर म्हणताय ना, पण वेगळ्या शब्दात, की ताराला त्रास दे. ए, मी तसं काहीच म्हणत नाही बरं का. माझ्या म्हणण्याचा अर्थ तू काढतेस हवा तसा. अर्थात तू तसा अर्थ काढायला मोकळी आहेस, पण माझ्या नावावर काय खपवायला गेलीस तर मुस्काट फोडून ठेवीन तुझं. तुला जे दिवे लावायचे ते तू तुझ्या जबाबदारीवर लावायचे, माझा संबंध नाही. कळलं? चला, फुसके प्रताप खूप झाले तुमचे, निघायचं बघा आता. चल जा. काय तोंड काय बघते माझं? चल निघ, निघ.
कधी शिकायची ही पोरगी? अगदीच कच्ची आहे. ठीक आहे, तिचे सगळे उद्योग माझ्यासाठी चांगलेच आहेत, माझ्या फायद्याचे. बघू कुठपर्यंत जातीये ते. आता ही पोरगी चांगलीच ताब्यात आली आहे माझ्या. काय ग ए तारा, लग्न ठरलंय म्हणून खूपच उडतीयस का? आज जिंकलीयस, पण बघच तुझ्यामुळे मला जे हे काही भोगावं लागतंय ना, त्याची व्याजासहित परतफेड करेन मी. कळलं? सोड ग, तू काय करू शकतेस ना बघितलंय मी. शेवटी सरड्याची धाव कुंपणापर्यंतच असते. त्यामुळे तू किती डोकं आपटलंस ना श्रावणी, तरी काही उपयोग नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू मुळातच चुकीचा विचार करतेस. काळजी करू नकोस, एक ना एक दिवस मी तुला शिकवीन चांगला विचार करायला आणि प्रत्येक माणसाशी प्रेमाने वागायला सुद्धा. आले. ही या वेळेला घराबाहेर कुठे निघाली बघायला हवं. काय ग, काय चाललंय मनात? मागे मागे यायचा विचार आहे का? हा, गपचूप जाऊन झोपायचं, नाहीतर बादलीभर कपडे धुवायला पाठवीन आत्ता. नको नको नको. खरंच वाटलं हिला. श्रेयस, श्रेयस कुठे आहेस तू? श्रेयस कुठे आहेस तू? मी आले. श्रेयस, 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 अरे कुठे आहेस तू? श्रेयस, श्रेयस, श्रेयस. अंतरी वाजती प्रीतीची पैंजणी, अंतरी वाजती प्रीतीची पैंजणी, आणि धुंदावती भाबडी लोचने, होतसे जीवका घाबरा सांगना, सांगना रे मना, सांगना रे मना, सांगना रे मना, सांगना रे मना. मोहरे मोहरे पाकळी पाकळी,